नमस्कार, मी वाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज विशेष योग असा आलेला आहे की ज्याला आपण मुलके सर आहेत माझ्याबरोबर, नामदार माजी आमदार, माजी मंत्री देशमुख सर आहेत, संजय देशमुख सर, सलीम सर आहेत की ज्यांनी वडाळीमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं बांबू गार्डन जे उभं केलं, ज्यांचा अनुभव आहे. देशमुख सरांना खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे सर तुम्हाला की शिक्षण संस्थेनं बांबूबद्दलचं ज्ञान जे आता नॉलेजचा गॅप सर राहिला आहे ना, शेतकऱ्यांना मिळणं आणि विद्यार्थ्यांना मिळणं, बांबूच्या जातीबद्दल काहीच माहिती नसणं, हा जो गॅप आहे तो आपण भरून काढणार आहात. सर्वप्रथम पाटील साहेबांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. खरी प्रेरणा मला आमच्या भागामध्ये काही मंडळी भेटली आणि त्यांनी सांगितलं की अमरावती येथे बांबू गार्डन सलीम साहेबांनी तयार केलेलं आहे. मग मी सलीम साहेबांना भेटायला गेलो. मग सलीम साहेबाशी भेट झाली. त्यांना असं वाटलं हे राजकारणी मनुष्य आहे, हे करल की नाही करल. तर त्यांनी सांगितलं हा साहेब मैं आता हूँ, मिलता हूँ. म्हटलं नाही नाही नाही, तुमको आना ही पडता. मग आग्रह खूप केला. मग तेव्हा सलीम साहेब आले या ठिकाणी. आणि हे जे बांबू गार्डनची जी संकल्पना आहे ही यांच्याकडून प्रेरणा घेऊन, कारण त्यांना खूप गाढा अभ्यास आहे सलीम साहेबांचा. आणि सलीम साहेबाची मेहनत आणि निस्वार्थपणा आहे. म्हणजे या बांबू क्षेत्रात अनेक कमर्शियल मंडळी आहे, परंतु सलीम साहेबाचं मी पाहिलं की अत्यंत निस्वार्थी मनुष्य आणि काहीतरी करण्यासारखं ज्या ज्या ठिकाणी आहे कोणी करू शकते त्यांना प्रेरणा देणारी व्यक्ती आहे. म्हणून त्यांच्या प्रेरणेनं हे या ठिकाणी हे सर्व उभं केलेलं आहे. मग नंतर सलीम साहेबांनी या ठिकाणी स्वतः येऊन दिवसभर 2 दिवस थांबले आणि हे सर्व त्यांनी सांगितले की कोणता बांबू किती उंचीचा असू शकते, कसं लावायला पाहिजे, काय लावायला पाहिजे. म्हणून आम्हाला काही बांबूविषयी झिरो ज्ञान होतं, परंतु त्या अमरावतीला पाहिल्यानंतर असं वाटलं की नाही नाही आपण हे केलं पाहिजे. आणि आपल्या भागातील लोकांना, गोरगरीब सामान्य शेतकरी आहे किंवा त्यांच्या मुलांना बांबूचं पुढं भविष्यामध्ये जे पुढं भविष्य बांबूमध्ये आहे ते उज्ज्वल होऊन राहिलं, त्याच्यामुळं ती माहिती लोकांना मिळाली पाहिजे. मग योगायोग पहा की सलीम साहेबांनी सांगितल्यानंतर अजय भाऊची भेट झाली. मग मी अजय भाऊच्या शेताला व्हिजिट दिली आणि ते अजय भाऊचं काम पाहून तर मग मी आवकच होऊन गेलो की त्यांचे सुद्धा अतिशय परिश्रम आहे या बांबू क्षेत्रात. सरांनी जसं वन खात्याच्या माध्यमातून केलं, पण स्वतःच्या प्रेरणेनं स्वतःच्या जागेत यांनी केलं. नागपूरहून येऊन आमच्या पांढरकवडा म्हणजे आदिवासी विभाग आहे, आदिवासी विभागात शेती घेऊन त्या ठिकाणी एवढं बांबूचं सर्व नवीन प्रजाती त्या ठिकाणी तयार करून जे डेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि आमच्या वहिनी म्हणजे अजय भाऊ आणि वहिनी या दोघांनी आणि मुलगा हे तिघही मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांचं पाहिलं की त्यांनी फार परिश्रम करून हे सर्व तयार केलेलं आहे. म्हणून हे जे आमचं दिग्रचं जे बांबू गार्डन सैनिक शाळेचं होणार आहे त्याच्यामध्ये सलीम साहेब आणि अजय भाऊ यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे ते सांगतील त्या माध्यमातून या ठिकाणच्या सर्वसामान्य गरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना एक ट्रीप झाली पाहिजे, एक आले पाहिजे, बांबूविषयी माहिती मिळाली पाहिजे, कोणत्या कोणत्या जाती आहे, काय काय आहे, कशा कशा पद्धतीनं आहे. ते आमचा एक छोटासा हा प्रयत्न आहे. परंतु या दोघांच्या आशीर्वादानं सहकार्यानं निश्चितपणे आम्ही चांगलं काम करून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मीच आणि आमचे सर्व कर्मचारी, या कर्मचाऱ्यांची सुद्धा मेहनत आहे. आमचे शिक्षक असो, चतुर्थ कर्मचारी असो किंवा क्लार्क असो, यांनी सुद्धा स्वतः परिश्रम या ठिकाणी केलेले आहे. म्हणजे बांबू लागवड करताना सर्व शिक्षकच होते. सर्व शिक्षक आणि आमचे चतुर्थ कर्मचारी सर्वांनी मिळून हे गार्डनची या ठिकाणी संकल्पना आम्ही मांडली. आणि भविष्यात यांच्या मार्गदर्शनाखाली मग एक आदर्श ठिकाण हे झालं पाहिजे आणि गरिबांना पुरेल असं ठिकाण झालं पाहिजे. म्हणजे हे काही आपल्याला श्रीमंत लोकांसाठी करायचं नाही, हे सामान्य गरीब लोक आले पाहिजे. 20 रुपयात ज्या ठिकाणी मी म्हणजे अमरावतीला जेव्हा गेलो आणि तेव्हा पाहिलं की सर्वसामान्य गरीब लोक होते. म्हणजे त्या व्हिजिट करण्यासाठी 20 रुपयात व्हिजिट, ते तरी शासनाचं आहे. परंतु यांनी संकल्पना मांडली आणि बांबू गार्डन कधी आपण गुगलवर टाकलं, कुठे टाकलं तर अमरावतीच येते पहिले, दुसरं कोणाचं नाही. म्हणून सलीम साहेब आणि अजय भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढं सुद्धा या बांबू क्षेत्रात चांगलं काम करण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. आणि विशेष करून तुम्ही इतक्या दुरून म्हणजे पाटील साहेब तुम्ही आले त्याच्याबद्दल कोल्हापूर म्हणून म्हणजे तुमची आवड, आणि दोघेही आले, विशेष वहिनीला घेऊन तुम्ही सोबत आले, दोघेही तुम्ही या क्षेत्रात काम करता, तुमचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि निश्चितपणे या क्षेत्रासाठी कधी आमची जेव्हाही गरज वाटेल तेव्हा आम्ही निश्चितपणे आपण सर्व मिळून सहकार्य करून शेतकऱ्यांना योग्य माहिती पुरवण्याचं काम आपण या ठिकाणी करू. आपलं विशेष अभिनंदन यासाठी कर, पण त्यातली महत्त्वाची माणसं शोधणं आणि टॉपचे माणसं शोधणं, या बांबू गार्डनला जे महत्त्व काय येणार की सलीम सरांनी उभं केलं. उद्यान पंडित आहेत हे रामकृष्ण भाऊ तायडे, हे सुद्धा स्वतः शेतकरी आहे. यांचंही सुद्धा म्हणजे नाही खरोखर हॉर्टिकल्चरमध्ये अतिशय चांगलं काम आहे. धन्यवाद सर.
नमस्कार. असून ही बांबूची गार्डन करण्याची जी संकल्पना घेतली ना, त्यासाठी तुम्हाला सलीम सरांची आणि अजय सरांची साथ मिळाली आणि ही म्हणजे एकूणच महाराष्ट्राच्या बांबू सेटमसाठीची एक महत्त्वाची कृती आहे असं मी म्हणतो. कारण ते एखाद्या आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्हाला चांगला आर्किटेक्ट देतो असं कर. मी म्हणलं नाही, आम्हाला आर्किटेक्ट आम्हाला हे दोनच माणसं पाहिजे, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी करू. सगळे एकदम काही बरोबर आम्हाला ते आहे. दुसरा आणि हे तुम्ही काय म्हणायचं, तुम्ही सत्यात उतरवलं की दोन्ही माणसं तुम्ही एकत्र घेतली आणि काम करायला लावलं. निमित्तानं माझी विनंती आहे, अजय भाऊंना विनंती आहे आणि सलीम साहेबांना विनंती आहे की खऱ्या रोपाची ओळख यांनाच आहे आणि खऱ्या बांबूची ओळख यांना दोघांना आहे. म्हणून माझी विनंती यांना अशी आहे की यांनी रोपवाटिका तयार केली पाहिजे, म्हणजे जेणेकरून लोकांना ते योग्य असं रोपं गेले पाहिजे. म्हणजे मी एखादा कमर्शियल माणूस येऊन उतरून या ठिकाणी बुवा काहीतरी करतो आणि ते काही त्याला नॉलेज राहत नाही, काहीतरी सांगते, काहीतरी देऊन टाकते. तर म्हणून या दोघांनाही आमची विनंती आहे की तुम्ही रोपवाटिका तयार केली पाहिजे. खऱ्या अर्थानं तुमच्याजवळ रोपवाटिका असली पाहिजे. बाकी कमर्शियल लोकांच्या हाती जाण्यापेक्षा तुमच्या हाती असली तर निश्चितपणे लोकांना जे पाहिजे ते मिळेल. आणि तुमचा अभ्यास आहे, या दोघांचाही अभ्यास आहे. म्हणून जे अभ्यासू लोक आहेत, जे तज्ज्ञ लोक आहेत, त्यांनीच या क्षेत्रामध्ये उतरून हे खरी गरज आहे. देशमुख साहेबांनी एवढं छान आणि जी फोरसाईट दूरदृष्टी ठेवून केलं आहे की एका शिक्षण संस्थेच्या प्रांगणात कशा प्रकारची आणि कुठल्या पद्धतीने लागवड व्हावी आणि त्याच्यामागचे जे उद्देश ठरवून जे केलं आहे ते इतकं आदर्श पद्धतीने हे झालेलं आहे. माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक शिक्षण संस्थेने या पद्धतीने किंवा हे प्रिन्सिपल लक्षात ठेवून आपापल्या अंगणामध्ये आपापल्या परिसरामध्ये अशी लागवड करायला हवी आहे. आणि देशमुख साहेबांकडे ती दूरदृष्टी आहे, त्याच्याबद्दल बिलकुल म्हणजे वादच नाही. आणि त्यांनी एवढं याच्यामागे लक्ष घालून स्वतः जातीनिशी उभी राहून झाडांचं सिलेक्शन करणं, अंतर किती लावणे, काय लावणे, खत, माती, पाणी मिळतं आहे की नाही, याच्यामागे पूर्ण जातीनाशी लक्ष दिल्यामुळे मला वाटतं आज हे शक्य झालं आहे. आणि याला वर्षानुवर्ष हे अजून छान छान होत जाणार आहे. आणि याला सेंटर फॉर एक्सलन्स जे आपण म्हणतो तसं एक बांबूच्या बाबतीत तरी हे सेक्टर फॉर एक्सलन्स नक्कीच होईल, हा मला विश्वास आहे. आणि त्याच्यासाठी ऑल द बेस्ट देशमुख साहेब तुम्हाला. हिशोबानं हे बांबू सेटम तयार करण्यात आला. जवळपास याच्यामध्ये आम्ही जे बांबूची प्लॅन्टिंग केली आहे, बहुतेक किती 467 रोपांची प्लॅन्टिंग केलेली आहे या ठिकाणी. किती प्रकारचे जाती याच्यामध्ये आता जे आहे निवड केलेले 25 जातीचे बांबू या ठिकाणी लावलेले आहेत. पण समोरच्या रोमध्ये फक्त 10 प्रकारचे बांबू लावले आणि बाकीचे इतर जे आहेत जे लहान स्पेसिस होते वेगळ्या ठिकाणी लावले. तर असे जवळपास 25 जाती या ठिकाणी आहेत. मला असं विचारायचं सर, किती तुम्ही रिक्वायरमेंट किती केली, किती अंतर असायला पाहिजे रोपामधलं? हां, रोपामधलं अंतर कसं आहे, आता बांबू सेटम आणि बांबूचा प्लांटेशन दोन वेगवेगळे नीड आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण शेतामध्ये बांबू लावतो तर शेतामध्ये ज्यावेळेस बांबू लावतो तर त्याच्या मागचा एक आपल्याला त्याच्यातून बांबू काढायचे आहेत आणि ते बांबू काढून आपल्याला विक्रीला पाठवायचे आहेत. आणि हा जो बांबू सेटम आहे याच्यामध्ये कसं आहे, बांबूची चांगली ग्रोथ व्हायला पाहिजे, याची सावली व्हायला पाहिजे आणि याच्यातून जे काही बांबू निघतील ते पण आपण काढू. पण शक्यतो इथं ओळख व्हायला पाहिजे, हा कोणत्या जातीचा बांबू आहे, कुठचा आहे. मग आता याच्यानंतर पुढचा प्लॅनिंग एकच आहे, प्रत्येक जातीला किंवा प्रत्येक रोमध्ये ज्या वेगळ्या जातीचा बांबू आहे त्याची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये दर्शविल्या जाईल. आणि त्याच्यात बोर्ड लागले तो जे लोक फिरणारे आहेत किंवा आजूबाजूला जे समजा या परिसरामध्ये जे लोक येतील त्यांना हे एक ज्ञान मिळेल का बाबा हा वेगळा बांबू आहे, नॉर्थ ईस्टचा आहे आणि याच्यापासून काय बनू शकते, कसा आहे, त्याचा सगळं म्हणजे पूर्ण आणि लाईव्ह सगळं समोर दिसणार. तर या उद्देशानं हा पूर्ण प्लॉट तयार करण्यात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मागच्या वर्षी याची प्लांटिंग झाली आहे आणि या वर्षी पावसाळ्याच्या नंतर इथं येऊन आता आम्ही पाहणी करत आहोत. त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते हे ग्रोथ जे आहे ते खूप चांगली झालेली आहे. आणि जमिनीचा पोती काय आपण ज्याला जमिनीचा दर्जा म्हणतो तो 2 नंबरचा म्हणजे कमी आहे. म्हणजे पिकाऊ जमिनीपेक्षा आपण वेगळी जमीन 3 नंबरच्या जमिनीमध्ये सुद्धा आला. म्हणजे याच्यावर स्पष्ट आहे की जर आपण परिश्रम घेतला, जमीन जरी हलकी आहे पण परिश्रम घेतला तर याच्यातून आपल्याला चांगले रिझल्ट मिळू शकतात. इथं खत आणि पाणी हे दोन्ही गोष्टीचा विशेष लक्ष करण्यात आलेला आहे. तो या ठिकाणी पाटील साहेबांनी व्हिजिट केली आहे आणि देशमुख साहेबाच्या याच्यामध्ये आम्हाला सुद्धा पाहून आनंद झाला आहे. कारण का आम्ही प्लांटिंग केल्यानंतर येणं झालेला नाही आहे. प्लांटिंग नंतर आता ते स्पेसिसचे काही चुकामुक जे झालेली आहेत ते सगळं ओळखायची आहे. आणि याच्यामध्ये जे अंतर आहे
अंतर म्हणजे जे ठेवलेलं आहे मी स्पष्टपणे सांगितलं आहे का अंतर का जास्त पाहिजे. अंतर जास्त राहिला तर त्याच्यामध्ये त्याला फूड मटेरियल घेण्यासाठी किंवा फोटोसिंथेसिससाठी जी जागा आहे ते भरपूर मिळेल. पण एक आहे काश्तकाराला अंतर कमी याच्यासाठी ठेवावा लागतो का ज्यावेळेस समजा काश्तकार बांबू काढणार तो अंतर जास्त जर ठेवला तर बांबू बेंड जास्त होतात. म्हणजे जेवढी मोकळी जागा राहील तेवढा ते बेंड होणार आणि बेंड होईल आणि ते पाना पसरवण्यासाठी ते बेंड करणार. आणि कॉम्पिटिशनमध्ये जर लावले आपण अंतर कमी ठेवून जर लावला तर एकदम कमी म्हणजे एकदम कमी असा नाही का खूप डेन्स फॉरेस्ट करायचा. आता काही लोक 7 फूट 5 फूट म्हणतात, तुम्ही किती? ते स्पेसिसवर डिपेंड आहे. स्पेसिसमध्ये काय 3 मीटर बाय 4 मीटरचा हा स्पेसिंग, 4 मीटर बाय 5 मीटर बाय 5 मीटरचा स्पेसिंग, तर हा स्पेसिंगवर याच्यावर डिपेंड आहे स्पेसिसवरती. जर समजा मोठी बांबूची स्पेसिस असेल जसं कटांग बांबू आहे, ब्रँडिसी आहे किंवा जॅजेंटियस आहे किंवा आपला हॅमिल्टोनी आहे, हे सगळे मोठे बांबू आहेत यांच्यासाठी स्पेसिंग जास्त लागणार. आणि जे लहान आहे जसं मध्यम याचे ज्याला आपण डेडनोकॉस स्टिक्टस म्हणतो किंवा आपला टुल्डा आहे, टॉक्साई आहे, यांच्यासाठी आपल्या अंतर कमी ठेवता येणार. याच पद्धतीनं जर प्लांटिंग केली तर रिझल्ट आपल्याला चांगले मिळू शकतात. आणि हा त्याचा एक लाईव्ह नमुना आहे. या ठिकाणी देशमुख साहेब पण आहेत, आमचे मित्र अजय ढोलके पण आहेत, यांनी सगळं हे केलं आहे. आणि पाटील साहेबांनी आज इथं येऊन व्हिजिट केली, मधली एक स्पीच आणली. तर आसाममधला जो क्लायमेट आहे तो आपल्या इथं नाही आहे. आपल्या इथं उष्णता जास्त आहे. या क्लायमेटमध्ये ज्यावेळेस त्याचा फ्लॉरिंग होणार म्हणजे तो मूल जे या वातावरणामध्ये जन्माला येईल तर त्याला सवय जे पडणार या क्लायमेटची पडणार, म्हणून हे त्याला ॲक्सेप्ट करणार. म्हणून हे सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहे. आता आमच्याजवळ जे मी सांगितलं का ज्या बांबूच्या जातीला फ्लॉरिंग झालेलं आहे तो एक आपल्या इथं जे तयार केलं आहे ते इथून आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जातील तर त्यांना कुठंही अडचण जाणार नाही. हा एक महत्त्वाचा आहे. ह्या सगळ्या जातीचा एक संगोपन होईल, कारण का बांबूला आयुष्यात एकच वेळा बी येतो आणि त्याचा जो बियाचा जो कालावधी आहे 30-40 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष एवढा लांब त्याचा कालावधी आहे. आणि या ठिकाणी जे बांबू लागलेले आहे इथं फ्युचरमध्ये 10-20 वर्षांनी, 25 वर्षांनी, 30 वर्षांनी याच्यात फ्लॉरिंग निश्चितच येणारच आहे. आणि तो फ्लॉरिंग आल्यानंतर हे बी संस्थेनं गोळा केला आणि याचा विस्तार पूर्ण महाराष्ट्रामध्ये केला तर हा खूप मोठा फायदा होईल. तर हा एक महत्त्वाचा आहे, एक मोठा कॉन्ट्रीब्युशन असेल. म्हणून हे संस्थेसाठी एक खूप महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट अजून सांगणार का मागे पूर्ण स्टाफ होता सरांचा, पूर्ण स्टाफ म्हणजे जे शिक्षक आणि जे लोक आहेत हे सगळे होते. आणि खरोखरच जे कोणतंही काम मनापूर्वक जर केला तर त्याचा यश चांगला मिळतो हे इथं स्पष्टपणे दिसतो. सगळ्यांनी मनापूर्वक लावलं आणि बिलकुल सोबत राहून का इथं प्लॅन्टिंग करायची आहे या पद्धतीनं का त्याच पद्धतीनं केला आहे. तर आज हा इथं आल्यानंतर खरोखरच आनंद होतो का सगळ्यांचा परिश्रम याला लागलेला आहे आणि सगळ्यांची मेहनत लागलेली आहे. आणि साहेबांनी जे प्लॅनिंग केलं आहे आज ते एक चांगला त्याचा फळ पाहायला मिळतो. तर धन्यवाद. मी पुन्हा देशमुख साहेबाला धन्यवाद देतो का जे पडीत जमिनीमध्ये जे शासनाचा पडीत जमिनीवरती लागवड, आता ही जमीन समजा आजूबाजूला बघितणार तर आपण सगळं क्लासची लँड आहे आणि त्याच्यातलाच हा एक भाग आहे चुनखडीचा पूर्ण परिसर आहे. आणि याच्यामध्ये या पद्धतीला त्याला सक्सेस करून दाखवला आहे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काढून टाका, बाकी सगळं कटांगसारखं कटांग राहील, फक्त काठी नाही. असं काहीतरी जे होते तेच आहे की नाही आपण कन्फर्मेशन करायला कवर त्याचं सगळं कॅरेक्टर. हा इतका गेला हे झाला आहे का मी आलो एक पेन पडतात. तर आपले 2 कमी आहे इथं. नाही अजून एक तुम्हाला हॅमिल्टोनीमध्ये याच्यातही आपला कन्फ्युजन आहे. पण कन्फ्युजन म्हणजे अजून हॅमिल्टोनी म्हणतो ना तो याच्यात कन्फ्युजन आहे अजून. कॅरेक्टर्स अजून शो नाही करून राहिला तो. हॅमिल्टनमध्ये जे बेस्ट कॅरेक्टर आहे ना हे जर मोठं वाढलं ना एवढं मोठं तर याच्यामध्ये शेवटी त्याचा शेंडा असा गोल वळतो. हे सरळ सरळ चालले ना तो असं शेवटी असा गोल वळतो म्हणतात त्याला. म्हणजे आता हा लूक येतो म्हणजे आपण यांनी जे बांबूचे शूट काढले आता हा आपला बांबूचा बेट आहे तर याच्यातून चाबूक सारखा असा फिरून असा खाली जमीन असं जमिनीपर्यंत टेकतो म्हणजे शेंडा असा. हा फक्त एकच जातीच्या बांबू. दुसरा महत्वाचा एक आहे या बांबूचे जे फांद्या असतात ना जेवढे जाड असतात साईडच्या फांद्या पण जाड जाड येतात चांगले ऊसासारखे याचे आपले बांबू निघतात.
फांद्या सुद्धा फांद्यामध्ये त्याच्या म्हणजे असा बांबूच्या कोणत्याच याच्यामध्ये एवढे म्हणजे बांबू निघत नाही, पण हेमिल्टोनीमध्ये असे उसासारखे असे बाकीचे बारीक छोटे छोटे करंगळीसारखे असतात ना. हा याच्यात असे जाड राहतात. म्हणजे ही जात हे आहे, पण याला क्वेश्चन मार्क म्हणून टाकून हा ठेवू. कन्फ्यूज आहे, हेमिल्टोनी नाही आहे. क्वेश्चन मार्क डाल के रखेंगे. हे करून ठेवला आहे मी. एखादा रांगोळीसारखा हा पिवळा टिंब म्हणजे बालको असं वेगवेगळं. आणि याचे हे कुठल्या वर्षी लावलेले हा तो वर्ष महत्व आहे यांची मेहनत. आणि ही जागा आता सगळं फोटो आहे मागचे, हे पूर्ण अशीच होती. म्हणजे पूर्ण पाणी साचत होतं याच्यात. ज्या वेळेस आम्ही प्लांटिंग केलं आहे, नागरटी वगैरे करून सगळं हे होते मातीचा, आणि खूप कष्ट घेतला आहे इथं. काय असा कोकणासारखा इथं समुद्र काय आहे नाही, पण तरी अशा याच्यामध्ये हॉट क्लायमेटमध्ये एवढा जगवणं एका वर्षामध्ये खूप कठीण आहे. आता जवळपास देशभरातले असे खूप कमी बांबू सेटम आहे की जे सलीमनी आणि मी बघितले नाही. जवळपास देशभरातले सगळ्यात महत्त्वाचे सगळे बांबू सेटम बघून झाले. बरोबर. आणि आता हे जे नवीन लोक लावतात ते एवढं कमी आणि इतकं संकुचित विचार करून इतनी बड़ी जगह छोड़ने के लिए जिगर लगता है इनके पास है. खूप खूप आता हा मेन मुद्दा आहे. आणि खरं तोच मुद्दा आहे. और ये अंतर ठेवायला और पाहिजे. सेटम का जो है ना, जो सेटम में पास में जाके तुम उसका शीट देखना चाहिए, सगळं उसके आजू बाजू में घूमने के लिए जगह चाहिए, उसको स्टडी, क्योंकि अपने यहाँ पे स्टडी इज मेजर, प्रोडक्टिविटी हमारे यहाँ लो है. मेन उद्देश तो आहे. आणि बालको आता आहे, त्याला आता वाढीसाठी भरपूर जागा आहे. म्हणजे त्याचा दुसरा कारण कसं नॅचरल आहे, ग्रोथ जो भी कुछ है वो यहाँ पे नॅचरल. फुला वाढीसाठी एकच आहे, शेणखत आणि पाणीची तुम्ही विशेष लक्ष करा, तुम्हाला ग्रोथ देणार. आणि मी बघितले ना, ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आहे, ग्रोथ चांगलीच आहे. ज्या ठिकाणी त्यांनी हे नाही केला का बांबू लावायचा आहे लावून दिला, तसं नाही आहे. पण जर आपल्याला ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्ही थोडा केअर करा. आता कसा आहे, तो एस्टॅब्लिश झाला आहे. हो, खूपच या वर्षीचे शूट त्याच्यामध्ये स्पष्ट दिसते. जवळपास 8-10 शूट आहे या वर्षीचे. अर्धा शूट आहे तर उंची पण चांगली काढली. उंची पण चांगली आहे. आणि तो लहानपणीच समजा त्याला कीड नाही आहे, लहानपणी त्याचा म्हणजे ते वाळ खुंटलेली नाही आहे. आता तो कसा आहे का पुढच्या वर्षी याच्यापेक्षा सुंदर दिसतात. सर हे पहा ना, असं दिसते का, म्हणजे कुठं असा एकदम हिरवागार. म्हणजे मागच्या वर्षीचा जर समजा फोटो बघितला या परिसरातला आणि प्लांटिंगचा, तो एकदम वेगळा दिसणार. उद्यानमध्ये जे हे आहे ना, 1 हेक्टरचा पूर्ण जो परिसर आहे त्याच्यात वेगवेगळे सुद्धा आहे. तिचा असाच डिस्टन्स आहे 30 फुटाचा. 30 फुटामध्ये एक रांजी. आता तिथं मी बघितलेलं आहे 7व्या वर्षी जवळपास 63 शूट काढलेले आहेत आपल्या बांबूचा माऊस, कटांग बांबूना. म्हणजे 63 शूट नवीन काढले. म्हणजे स्पेसिंग एवढाच आहे, मग एकदम भरला तो. प्रोडक्टिविटी आ गई ना. अभी इसमें तुम जाके गिजगिज आता हा का अंतर वाढ वाढणं आणि अंतर कमी ठेवण्यामध्ये का म्हणजे आहे का फरक पडतो. कसं आहे, या प्लांटची हॅबिट आहे, बांबूच्या प्लांटची हॅबिट आहे, त्याच्या मुळ्या खोलवर जमिनीमध्ये जात नाही. कोणताही वृक्ष लावा तुम्ही 10 फुटावरती 15 फुटावरती त्याची मुळी खाली जमिनीत जाते. बांबूच्या मुळ्या 6 फुटाच्या खाली जातच नाही, पूर्णपणे आजूबाजूला पसरतात. हा एक महत्वाचा आहे. म्हणजे फायबर हे आहे त्याचं, म्हणजे पॅरलल आहे. बाजूला आता या बांबूच्या मुळ्या आपण उभ्या इथपर्यंत आले असतील, म्हणजे चारी बाजूना त्यांनी म्हणजे फूड मटेरियल ते सगळं शोषण करून राहिले. हा जो कलंब आहे हा इथपर्यंत शोषण करून राहिला. म्हणजे तुम्ही जवळजवळ लावणार तो दर त्यालाही नाही मिळणार, यालाही नाही मिळणार. हा त्यातला आहे. पण कसं आहे की एवढी मोठी जागा इन्व्हेस्ट कोणी करत नाही, कास्तकारासाठी नाही परवडणार. पण आपला बांबू सेटम होता, आपल्या मिलिटरी कॉलेज स्कूलमध्ये लोकांना दाखवण्यासाठी करत होता, शिक्षण संस्था आहे, तर आपण त्या पद्धतीनं केलं आहे. जर समजा एखाद्या कास्तकाराने समजा करायचं काम पडलं तर त्याला एवढं अंतर ठेवणं जसं कठीण जाईल. हा बसतात एका एकरामध्ये, म्हणजे एका एकरामध्ये 40, एका एकरामध्ये 40. आता 40 झाडं म्हणजे त्यासाठी उपयोगी होणार नाही, पण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे का आपण जे म्हणूया. आता हे कॅनपी करणार, हा दोन्ही बांबू एकमेकात कॅनपी करणार, तर आतमध्ये जे आहे ना मुलांना खेळासाठी, लोकांना अभ्यास करण्यासाठी पूर्ण जागा आहे. काही अडचण नाही आहे. पूर्ण चारी बाजूला तिसऱ्या वर्षी सर सगळे हे होणार बघा. बिलकुल बिलकुल दोन्ही असं एकत्र येणार. आणि